श्री गणेशाय नमः. वृषभ राशीच्या व्यक्तींनो, 2 ऑगस्ट 2026 पासून राहूच्या नक्षत्रातील बदल तुमच्या आयुष्यात मोठे परिवर्तन घडू शकतो. अनेक दिवसापासून अडकलेले कामे मार्गी लागू शकतात, करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात, आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते आणि काहींसाठी हा काळ आयुष्य बदलणारा ठरू शकतो. पण या काळात काही चुका केल्या तर मिळणारे यश ही हातातून जाऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत 2 ऑगस्ट 2026 ते 10 एप्रिल 2027 या कालावधीत राहूच्या नक्षत्र परिवर्तनामुळे वृषभ राशीच्या व्यक्तीवर कोणते परिणाम होऊ शकतात. राहूचे नक्षत्र परिवर्तन म्हणजे काय? वैदिक ज्योतिषानुसार राहूचा अचानक बदल नवीन संधी, तंत्रज्ञान, परदेश, संशोधन, मोठी स्वप्ने आणि अनपेक्षित लाभ यांचा कार्यग्रह मानला जातो. जेव्हा राहू नक्षत्र बदलतो तेव्हा जीवनात काही नवीन दारे उघडतात. काहींसाठी हा काळ आव्हानांचा असतो, तर काहींसाठी मोठ्या यशाची सुरुवात ठरतो. मात्र राहू नेहमीच मेहनत करणाऱ्यांची साथ देतो. वृषभ राशीसाठी हा काळ महत्त्वाचा का आहे? या कालावधीत तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळण्याची शक्यता आहे. जे काम अनेक दिवसापासून अडकले होते ते आता गती देऊ शकते. आत्मविश्वास वाढेल, निर्णय घेण्याची क्षमता अधिक मजबूत होईल. जीवनात सकारात्मक बदलांची सुरुवात होऊ शकते. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना चांगल्या संधी मिळू शकतात. मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. कार्यालयात तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर विश्वास ठेवतील. ज्यांना पदोन्नतीची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी हा काळ आशादायक ठरू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक मिळू शकतात. व्यवसायाचा विस्तार करणाऱ्यांसाठी योग्य वेळ मिळू शकते. जुने प्रकल्प पुन्हा सुरू होऊ शकतात. ऑनलाईन व्यवसाय, डिजिटल मार्केटिंग, IT, मीडिया आणि ट्रेडिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. मेहनतीवर विश्वास ठेवा. या काळात शॉर्टकट शोधू नका. तुमची मेहनत आणि प्रामाणिकपणा याच तुमच्या यशाचा पाया ठरतील. संयम आणि सातत्य ठेवल्यास मोठे यश मिळू शकते. कामावरील राजकारणापासून सावध राहा. कामाच्या ठिकाणी काही लोक तुमच्या प्रगतीवर नाराज असू शकतात. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. गॉसिप, वाद किंवा अनावश्यक चर्चापासून दूर राहा. तुमचे कामच तुमची खरी ओळख बनू द्या. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. या काळात उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जुनी कर्जे कमी करण्याची संधी मिळू शकते. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे तितकेच आवश्यक आहे. बचत आणि योग्य आर्थिक नियोजन केल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. आता जाणून घेऊयात मालमत्ता, कुटुंब, आरोग्य, न्यायालयीन प्रकरणे, 5 डिसेंबर 2026 नंतरचे भाग्य आणि या काळात टाळायच्या महत्त्वाच्या चुका. राहूच्या या गोचरामुळे मालमत्तेशी संबंधित आणि सकारात्मक घडामोडी होण्याची शक्यता आहे. ज्यांना नवीन घर, फ्लॅट, जमीन किंवा प्लॉट खरेदी करायचा आहे त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. जुने घर दुरुस्त करणे, नूतनीकरण करणे, नवीन बांधकाम सुरू करण्याचा विचारही यशस्वी होऊ शकतो. जर मालमत्तेशी संबंधित एखादा वाद सुरू असेल तर त्यामध्येही समाधानकारक मार्ग मिळण्याची शक्यता आहे. मात्र कोणतेही कागदपत्र पूर्णपणे तपासल्याशिवाय सही करू नका. कुटुंबातील वातावरण सुधारेल. घरातील वातावरण अधिक आनंदी आणि शांत राहू शकते. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. जोडीदारासोबतचे नाते अधिक मजबूत होईल. लहान मोठे गैरसमज संवादातून दूर होतील. घरात एखादा शुभकार्याचा योगही जुळून येऊ शकतो. जर तुम्ही अनेक दिवसापासून एखाद्या आरोग्याच्या समस्यामुळे त्रस्त असाल तर आता हळूहळू सुधारणा जाणवू शकते. मानसिक ताण कमी होईल. कामाचा उत्साह वाढेल. तरीही वेळेवर झोप, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम याकडे दुर्लक्ष करू नका. न्यायालयीन किंवा सरकारी कामात दिलासा मिळेल. ज्यांची कोर्ट कचेरीची प्रकरणे किंवा सरकारी कामे अनेक दिवसापासून अडकली आहेत त्यामध्ये सकारात्मक हालचाल दिसू शकते. योग्य कागदपत्रे आणि संयम ठेवला तर अनेक अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. घाईघाईत कोणताही कायदेशीर निर्णय घेऊ नका. 5 डिसेंबर 2000 नंतर भाग्याची साथ मिळेल. डिसेंबर नंतर तुमच्या जीवनात भाग्याची साथ अधिक मजबूत होऊ शकते. दूरचा प्रवास, परदेशाशी संबंधित कामे किंवा नवीन संधी मिळू शकतात. करिअरमध्ये नवीन दिशा मिळेल. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा किंवा नवीन कौशल्य शिकण्याचा विचार करत असाल तर हा काळ लाभदायक ठरू शकतो. गुंतवणूक करताना कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. सर्व माहिती तपासा. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. जलद नफा देणाऱ्या योजनांपासून दूर राहा. या काळात टाळायच्या 5 मोठ्या चुका. कामावरील राजकारणात अडकू नका. तुमचे काम प्रामाणिकपणे करा. इतरांच्या वादात पडू नका. घाईघाईत आर्थिक निर्णय घेऊ नका. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. रागावर नियंत्रण ठेवा. रागामुळे चांगले संबंध बिघडू शकतात. शांतपणे संवाद साधा. कोणत्याही कागदपत्रावर न वाचता सही करू नका. मालमत्ता, बँक किंवा व्यवसायाशी संबंधित सर्व कागदपत्रे तपासा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नियमित तपासणी, योग्य आहार आणि व्यायाम यामुळे तुम्ही अधिक उत्साही राहाल. मेहनत, संयम आणि योग्य निर्णय हेच तुमच्या यशाचे खरे रहस्य आहे. राहूचे हे परिवर्तन तुम्हाला अनेक नवीन संधी देईल.
त्या संधीचा योग्य उपयोग करणे तुमच्या हातात आहे. आता आपण जाणून घेऊया संपूर्ण कालावधीत कोणते आध्यात्मिक उपाय करावेत, राहूचे शुभ परिणाम कसे वाढवावेत आणि जीवनात यश, सुख, समृद्धी आणि मानसिक शांतता कशी मिळवावी. भगवान शिवांची उपासना करावी. राहूच्या प्रभावाच्या काळात भगवान शिवांची आराधना अत्यंत शुभ मानली जाते. दर सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करा. शक्य असल्यास दूध, बिल्वपत्र आणि पांढरी फुले अर्पण करून मनापासून प्रार्थना करा. त्यामुळे मन शांत राहते, निर्णय क्षमता वाढते आणि जीवनातील अडथळ्यावर मात करण्याची शक्ती मिळते. शुक्र मंत्राचा जप करावा. वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र असल्यामुळे शुक्राची कृपा मिळवण्यासाठी दररोज किंवा प्रत्येक शुक्रवारी श्रद्धेने खालील मंत्राचा जप करावा. ओम द्राम द्रीम द्रौम सह शुक्राय नमः. हा मंत्र किमान 108 वेळा जपण्याचा प्रयत्न करा. नियमित मंत्र जपामुळे आर्थिक स्थैर्य, कौटुंबिक सुख आणि मानसिक समाधान वाढण्यास मदत होऊ शकते. दररोज शक्य असल्यास पक्ष्यांसाठी धान्य आणि पाण्याची व्यवस्था करा. मुंग्यांना साखर, मिसळलेले पीठ किंवा रवा टाका. ही सेवा मनात करुणा, सकारात्मकता आणि समाधान निर्माण करते. या काळात गरीब, गरजू, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना आपल्या क्षमतेनुसार मदत करा. आई वडिलांचा आदर करा आणि त्यांची सेवा करा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. चांगली कर्मे आणि सेवा जीवनातील सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. उत्पन्न वाढले तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नियमित बचत करा. अनावश्यक कर्ज घेणे टाळा. कोणतीही मोठी गुंतवणूक विचारपूर्वक करा. भविष्यासाठी आर्थिक नियोजन करा. यश मिळाल्यानंतरही नम्रता कायम ठेवा. कुटुंबातील सदस्य, जोडीदार आणि मित्रांशी प्रेमाने वागा. लहान गोष्टीवरून वाद वाढवून देऊ नका. स्पष्ट संवाद आणि विश्वास यामुळे प्रत्येक नाते अधिक मजबूत होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. कामाच्या धावपळीत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. दररोज थोडा व्यायाम, योग किंवा प्राणायाम करा. संतुलित आहार घ्या. पुरेशी झोप घ्या. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान करण्याची सवय लावा. राहू संधी देतो, पण त्या संधीचे यशात रूपांतर तुमची मेहनत, संयम आणि योग्य निर्णय करतात. हा काळ तुमच्यासाठी नवीन सुरुवातीचा ठरू शकतो. घाई न करता योग्य नियोजन करा. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक अडचणीतून शिकत पुढे जा. 2 ऑगस्ट 2026, 10 एप्रिल 2027 हा कालावधीत वृषभ राशीसाठी करिअरमध्ये प्रगती, आर्थिक स्थैर्य, मालमत्तेचे योग, कुटुंबातील आनंद आणि भाग्याची साथ मिळवून देणारा ठरू शकतो. या काळात फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. मेहनत कधीही सोडू नका. आर्थिक निर्णय शांतपणे घ्या. नम्रता, सेवा आणि सकारात्मक विचार कायम ठेवा. असे केल्यास राहू या परिवर्तनात सर्वोत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतो. जर तुमची वृषभ रास असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय असे नक्की लिहा. या राहू गोचरात तुम्ही कोणते ध्येय पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे तेही कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि अशाच राशी भविष्य, ग्रहगोचर आणि आध्यात्मिक माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि सकारात्मक विचारांनी पुढे चला. नमस्कार.